हॅलो फ्रेंड्स, आपण आय पी सी पाहत आहोत. या आय पी सीमध्ये आपण ऑफेन्सेस अगेन्स्ट प्रॉपर्टी पाहत आहोत. आतापर्यंत ऑफेन्सेस अगेन्स्ट प्रॉपर्टीमध्ये आपण थेफ्ट पाहिलं, त्यानंतर एक्स्टॉर्शन, डकेती आणि रॉबरी हा एवढा भाग आपण कव्हर केला आहे. आज आपण क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी आणि क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट हा पार्ट आपण इथे आज पाहणार आहोत. क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी म्हणजे काय, त्याचे ॲग्रिवेटेड फॉर्म काय, त्याला पनिशमेंट काय, आणि क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणजे काय आणि त्याची पनिशमेंट काय आहे, त्याचे ॲग्रिवेटेड फॉर्म काय आहे, या दोन ऑफेन्सेस मधला डिफरन्स काय आहे, हे सगळं आज आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आपण क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी बघूया आणि त्यातले काय महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते डिस्कस करूया, त्याचं एक्झाम्पल बघूया आणि त्यानंतर आपण क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट पाहूया. ओके, सो मिसअप्रोप्रिएट म्हणजे काय, टू कन्वर्ट प्रॉपर्टी फॉर हिज ओन यूज. एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची प्रॉपर्टी आहे ती त्या व्यक्तीची प्रॉपर्टी स्वतःसाठी उपयोगी करायची किंवा त्याचा काहीतरी स्वतःसाठी उपयोग करायचा, त्याला आपण क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी हा ऑफेन्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल काय बघूया. ए ही एक व्यक्ती आहे आणि ए चा मित्र असतो बी. ओके, ए बी ची ही एक लायब्ररी असते. ओके, पुस्तकं वगैरे त्याच्याजवळ असतात. तर आणि त्यांचा जवळचा म्हणजे खूप जवळचे ते मित्र असतात आणि ए केव्हाही त्याच्या घरी जायचं वगैरे असं. तर ए त्याच्या घरी जातो एक दिवस, तर तिथे बी नसतो. तर आणि त्याला एक पुस्तक घ्यायचं असतं, त्याच्यामुळे तो जातो त्याची पुस्तक. तो काय एक्सप्रेस कन्सेंट म्हणजे जवळचाच मित्र आहे तर आपण त्याचं पुस्तक नेलं तरी पण तो समजून जाऊन घेऊन जाईना असं त्याचं असतं आणि ते पुस्तक तो रिटर्न आणून देणार असतो. म्हणजे तिथं गुड फेथ मध्ये त्याचं सगळं हे असतं, म्हणजे इंटेन्शन गुड फेथ मध्ये असतं त्याचं, काही चोरी करण्याचं वगैरे नाही. आणि तो जातो आणि त्याची काही एक्सप्रेस आपलाच मित्र आहे देणार आहे या उद्देशाने तो जातो आणि तो त्याच्याजवळ असलेल्या पुस्तकातलं एक पुस्तक घेऊन घरी येतो, वाचायला घेऊन येतो आणि त्याचं इंटेन्शन असं असतं मी परत जाऊन त्याला देणारच आहे. आणि ते जवळचे मित्र असतात त्यामुळे त्याला त्याची कन्सेंट घेणं गरजेचं वाटलं नाही, त्याला आपलाच मित्र आहे देणार आहे असं कन्सिडर करून तो ते पुस्तक घेऊन घरी येतो. सो इथं एक्सप्रेस कन्सेंट आहे, याशिवाय त्याने जे काही केलेलं आहे ते गुड फेथ मध्ये केलेलं आहे. ओके, सॉरी 1 सेकंड. एक्सप्रेस नाही, सॉरी, इम्प्लाइड कन्सेंट. चुकून एक्सप्रेस कन्सेंट माझं झालं, चुकून इम्प्लाइड कन्सेंट आहे असं कन्सिडर करून तो घरी पुस्तक आणतो वाचायला. गुड फेथ मध्ये असतं की वापस आपण परत याला पुस्तक देणारच आहोत. पण 10 दिवस झाले त्याच्याजवळ पुस्तक असतं तर 10 दिवसापर्यंत कोणताच ऑफेन्स झालेला नाहीये, गुड फेथ मध्ये आहे आणि इम्प्लाइड आहे, तो पुस्तक देणार आहे. पण 11व्या दिवशी काय वाटतं त्याला, काय वाटतं अरे बीला काही कळत म्हणजे लक्षातच नाही त्याच्या, जाऊ दे, आणि तो ते पुस्तक सी ला विकतो आणि सी कडून पैसे घेतो स्वतःला, 100 रुपये 500 रुपये. तर या ठिकाणी काय केलं, सी ने ते जे पुस्तक आहे त्याचा बेनिफिट आता स्वतःला घेतला, टू कन्वर्ट हिज ओन यूज, आणि त्याचे पैसे वगैरे घेतले. तर हे याने ए ला जेव्हा हे सी ला विकलं त्यावेळेला त्याचं गुड फेथ इंटेन्शन संपलं. ओके, सो या ठिकाणी ज्या वेळेला ए सी ला पुस्तक विकेल त्यावेळेला तो कोणता ऑफेन्स करेल, तर त्यावेळेला तो क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी हा गुन्हा करेल. ओके, कारण त्याने जर का ते पुस्तक वापस आणून बीला दिलं असतं तर तिथे त्याने कोणताच ऑफेन्स केला नसतं किंवा ते गुड फेथ का, कारण तर ते गुड फेथ मध्ये होतं आणि दुसरं म्हणजे इम्प्लाइड कन्सेंट होती. पण ज्या वेळेला तो ए बी ला न सांगता ते पुस्तक सी ला विकतो
आणि त्याच्याकडून त्याच्यावर पैसे वगैरे घेतो. सो हिअर ही हॅज कमिटेड ऑफेन्स ऑफ क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी. ओके, सो ह्या प्रकारचं आपण एक एक्झाम्पल बघितलं. त्यानंतर बघा, ए अँड बी बीइंग जॉइंट ओनर ऑफ हॉर्स. एक घोडा आहे, तो ए आणि बी जॉइंट ओनर आहेत त्याचे. ए चा जेवढा त्या हॉर्सवर अधिकार आहे तेवढाच बी चा देखील आहे, बरोबर. ए टेक्स द हॉर्स विदाउट बीज possession intending to use it. Here A has right to use the horse. Okay, आता या हा दोघांचा हॉर्सचे मालक दोघं आहेत, ए आणि बी. जेवढा ए चा अधिकार आहे तेवढा बी चा पण आहे, बरोबर. तर एक दिवस काय झालं, ए ला तो हॉर्स म्हणजे हॉर्स राईड वगैरे करून येण्यासाठी पाहिजे असतो. तर तो बी ची कोणतीच कन्सेंट वगैरे घेत नाही, कारण तो देखील ओनर आहे. त्याने बी ची कन्सेंट घेणं गरजेचं नाही. त्याला वाटतं चला आपण हॉर्स रायडिंग करून येऊया आणि परत तिथं आणून ठेवूया, कारण तो देखील ओनर आहे. मग तो हॉर्स घेऊन जातो. ओके, सो हिअर ए डज नॉट कमिट एनी ऑफेन्स बिकॉज ही ऑल्सो द ओनर ऑफ द हॉर्स. ओके, नेक्स्ट काय, he does not dishonestly misappropriate it, but if A sells the horse and appropriate the whole proceeds to his own use, he is guilty of an offense. पण पुढे काय होतं, तो पुढे जातो रायडिंग करता, तिथं सी त्याला भेटतो आणि सी ला तो हॉर्स ए आणि बी ला ज्या किमतीला विकत घेतलेला आहे त्याच्या समजा तो 10 पट रक्कम देत आहे आणि ए त्याला विकून टाकतो आणि सर्व रक्कम घेतो 10 पट, ज्याला ती काय जास्त रक्कम भेटते. आणि तो ती रक्कम आहे ती बी ला न देता तो स्वतः त्यातले बेनिफिट वगैरे घेतो, म्हणजे ते पैसे तो स्वतः उपयोगी करतो. तर इथं बी ला त्याने विचारणं गरजेचं होतं, बरोबर, कारण तो देखील ओनर आहे. सो हिअर ए हॅज कमिटेड ऑफेन्स ऑफ क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी. ओके, समजा तो घोडा घेऊन राईड मारून आला परत, ओके, घोड्यावरून फिरून वगैरे परत आला, तर तिथं त्याने कोणताच ऑफेन्स नाही केला, कारण तो देखील ओनर आहे. तिथं त्याने बी ची कन्सेंट घेणं काहीच गरजेचं नाहीये. पण जर त्याने तो बी च्या कन्सेंट शिवाय विकला आणि जे काही पैसे आले त्याला ते सर्व पैसे त्याने स्वतः यूज केले, तर त्याने कोणता ऑफेन्स केला, तर क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी. पण आलेले पैसे जर त्याने बी ला पण देऊन टाकले, इवन दो ही हॅज विदाउट, जरी त्याने ए ला बी ला न विचारता तो गाडा विकला जरी असता, पण त्याचे पैसे त्याने बी ला दिले असते त्याचा वाटा, तरी ए ने क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी गुन्हा केला नसता. पण त्याने स्वतःसाठी पैसे घेतले, स्वतः यूज केला. सो हिअर ए हॅज कमिटेड ऑफेन्स ऑफ क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी. सो आपण आता क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टीची डेफिनेशन बघूया, त्यातले महत्त्वाचे पॉइंट्स काय ते आपण डिस्कस करूया. ओके, हे मी पुसून घेतो. सो आता क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी हा गुन्हा होण्यासाठी त्याचे काय काय इसेन्शियल एलिमेंट्स आहेत. तर पहिला काय, अॅक्यूज मिसअप्रोप्रिएट प्रॉपर्टी अँड कन्वर्ट द सेम टू हिज ओन यूज. मिसअप्रोप्रिएट प्रॉपर्टी करणं गरजेचं आहे आणि त्याने कन्वर्टेड द सेम टू हिज ओन यूज, स्वतःच्या फायद्याकरिता ती गोष्ट त्याने विकणं गरजेचं आहे किंवा कन्वर्ट वगैरे करणं गरजेचं आहे, मिसअप्रोप्रिएट. ओके, सेकंड काय, ही डज सो डिसऑनेस्ट, त्याचं डिसऑनेस्ट इंटेन्शन असणं गरजेचं आहे. जर त्याने गुड फेथ मध्ये जर का ते केलं तर तिथे ऑफेन्स होणार नाही. ओके, आता गुड फेथ मध्ये कशा प्रकारे, त्याचं पुढे एक्सप्रेशन मध्ये आपण एक पाहणार आहोत एक्झाम्पल, की जर का गुड फेथ मध्ये त्याने म्हणजे प्रॉपर्टी जर एका ठिकाणी त्याने कन्वर्ट केली तर कसा काय ऑफेन्स होऊ शकत नाही. त्याचं एक एक्झाम्पल आपण पुढे घेणार आहोत. मुव्हेबल प्रॉपर्टी, प्रॉपर्टी ही मुव्हेबल असणं गरजेचं आहे. तिसरा पॉइंट,
मुव्हेबल प्रॉपर्टी. आणि चौथं काय, मुव्हेबल प्रॉपर्टी बिलॉंग टू कंप्लेनंट. ओके, जो जो म्हणतोय की माझी प्रॉपर्टी, ती प्रॉपर्टी ही कंप्लेनंटच्या मालकीची असणं गरजेचं आहे. बिलॉंग टू, सॉरी मालकीची नाही पण त्याच्या स्वतःची असणे, त्याच्या जवळ असणे, बिलॉंग टू कंप्लेनंट त्याची असणं गरजेचं आहे. ओके, सो हिअर असे 4 महत्त्वाचे पॉइंट्स या ठिकाणी आहेत. ओके, याला 2 एक्सप्लेनेशन देखील आहेत, ते आपण जरा डिस्कस करूया. ते 2 एक्सप्लेनेशन, ही झाली डेफिनेशन, पण आता एक्सप्लेनेशन 2 जे आहेत ते महत्त्वाचे आहेत, ते आपण डिस्कस करूया. ओके, ही जी आपण काही डेफिनेशन पाहत आहोत, क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी, ही सेक्शन 403 403 मध्ये ही दिलेली आहे. हे मी इथे लिहून ठेवतो. ओके, सेक्शन 403 मध्ये डेफिनेशन क्लॉज आहे आणि पुढे पनिशमेंट आहे. त्याआधी आपण याला एक्सप्लेनेशन 2 आहेत, त्यातलं पहिलं एक्सप्लेनेशन काय ते आपण डिस्कस करूया. एक्सप्लेनेशन 1 काय सांगतो, a dishonest misappropriation for a time only is a misappropriation within the meaning of this section. म्हणजे जर का काही कालावधीमध्ये एखाद्या प्रॉपर्टीचं मिसअप्रोप्रिएशन केलं आणि त्यानंतर ती प्रॉपर्टी जर का ट्रू ओनर जो कोणी असेल त्याला ती परत करून दिली, तरी देखील त्याने क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी केलं असं आपण असं होईल. म्हणजे त्याने ऑफेन्स केला असं धरण्यात येईल, भले काही कालावधीने ती प्रॉपर्टी त्याने खऱ्या ओनरला आणून दिली. तर याचा आपण एक एक्झाम्पल बघूया. ए फाइंड अ गव्हर्नमेंट प्रॉमिसरी नोट बिलॉंग टू झेड. म्हणजे झेड ए ला एक गव्हर्नमेंट प्रॉमिसरी नोट ओके भेटते. तो ती काय करतो, त्याला माहित असतं ती झेडच्या, त्याला माहित असतं की ती झेडची आहे. ओके, प्रॉमिसरी नोट. ओके, त्याला माहित असतं की ती प्रॉमिसरी नोट ही झेडच्या मालकीची आहे. ओके, पण तो काय करतो, बिअरिंग अ ब्लँक एंडोर्समेंट ए नोइंग दॅट नोट बिलॉंग टू झेड, लीज इट विथ अ बँकर ॲज अ सिक्युरिटी फॉर अ लोन. पण तो काय करतो, ती प्रॉमिसरी नोट आहे ती बँकेला सिक्युरिटी म्हणून देतो आणि लोन घेतो. ओके, इंटेंटिंग, त्याचं इंटेन्शन काय असतं की ॲट अ फ्युचर टाइम टू रिस्टोर इट टू झेड. म्हणजे भविष्यामध्ये मी लोन पे केल्यानंतर ती जी प्रॉमिसरी नोट आहे ती मी घेईन आणि झेडला देईन, असं त्याचं त्यामागे इंटेन्शन असतं. म्हणजे आता मी ती प्रॉमिसरी नोट आहे ती मी लोन घेण्यासाठी ती म्हणजे देतो मी बँकेला. ओके, सिक्युरिटी म्हणून मी देत आहे, पण माझं लोन मी काही महिन्यात वगैरे मी फेडेन आणि नंतर ती जी प्रॉमिसरी नोट आहे ती मी झेडला परत जाऊन देईन, असं त्याचं त्यामध्ये उद्देश असतो. ओके, त्याने जर ती प्रॉपर्टी प्रॉमिसरी नोट बँकेला दिली आणि स्वतःला पैसे घेतले, तर इथं काय झालं, भले तो पुढे काय करेल पण इथं क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी झालं ना. कसं काय झालं बघा ना, accused misappropriate property and convert the same to his own use. प्रॉमिसरी नोट तो स्वतःच्या उपयोगासाठी करतोय, भले पुढे देईल तो वेगळी गोष्ट, पण आज तो ऑफेन्स करतोय. ओके, ही डज सो डिसऑनेस्ट, त्याचं डिसऑनेस्ट इंटेन्शन आहे की या प्रॉपर्टीच्या ह्याच्यावर मी लोन वगैरे घेईन. ओके, त्याच्यानंतर मुव्हेबल प्रॉपर्टी आहे, मुव्हेबल प्रॉपर्टी बिलॉंग टू कंप्लेनंट, झेडने कंप्लेंट केली तर त्याच्याच नावाने आहे. सो इथं भले त्याने काही कालावधीसाठी ही बँक ही जी प्रॉमिसरी नोट आहे ती सिक्युरिटी म्हणून दिली आणि पुढे तो झेडला देत असेल, तरी या ठिकाणी क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी सेक्शन 403 हा ऑफेन्स घडला असं धरण्यात येईल. ओके, ए हॅज कमिटेड आणि मग ते पुढे आहे की ए हॅज कमिटेड ऑफेन्स ऑफ क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी. सो
सो काही कालावधीकरिता जर का क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन केलं आणि फ्युचर मध्ये जर तुम्ही ती वस्तू परत करणार असाल तरी देखील या ठिकाणी अंडर सेक्शन 403 खाली गुन्हा होईल आणि त्याला पनिशमेंट देण्यात येईल. हे झालं पहिले एक्सप्लेनेशन की dishonestly misappropriate for time only is a misappropriation within the meaning of this section. ओके, म्हणजे त्याला या सेक्शन खाली पनिशमेंट होईल. So second is that a person who find a property not in possession of any other person and takes such property for a purpose of protecting it for or of restoring it to the owner does not take or misappropriate it dishonestly and is not guilty of an offense. म्हणजे एखाद्या व्यक्ती रस्त्याने जात आहे, ओके, इथं त्याला इथे समजा त्याला अंगठी पडलेली भेटली आणि त्याचं इंटेन्शन काय आहे की ही प्रॉपर्टी जो काही खरा ओनर आहे त्याला द्यायची, असं त्याचं चांगलं इंटेन्शन, गुड फेथ मध्ये तो ती अंगठी उचलतो आणि तो ती परत करण्याच्या उद्देशाने तो स्वतःकडे ठेवतो. पुढे काय होतं तर त्याने अंगठी उचलली, इथे काही ऑफेन्स झालाय का तर नाही झाला, कारण त्याने ती गुड फेथ मध्ये जो खरा ओनर आहे त्याला ती अंगठी परत करण्याच्या उद्देशाने ती उचललेली असते, म्हणजे तिथं त्याचं गुड इंटेन्शन असतं. ओके, सो इथे कोणता ऑफेन्स झाला नाही की त्याने खाली पडलेली जी काही अंगठी ती उचलली. सो इथे कोणता ऑफेन्स झालेला नाही. पुढे काय, बट ही इज गिल्टी टू द ऑफेन्स अबो डिफाइंड, पण तो त्याने क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी केलं असं कन्सिडर करण्यात येईल. तर कधी, पुढे बघा, if he appropriates it to his own use when he knows or has means of discovering the owner. पण ओके, पण समजा त्याला नंतर कळतं की ह्या अंगठीचा ओनर ए आहे, ओके, त्याच्या लक्षात येतं की अरे या अंगठीचा ओनर ए आहे, त्याने प्रॉपर्टी उचललेली असते रस्त्यावरून, का तर जो कोणी खरा ओनर आहे त्याला ही प्रॉपर्टी देण्यात यावी म्हणून. ओके, नंतर 2-3 दिवसांनी त्याला कळून येतं की अरे ही प्रॉपर्टी ए च्या मालकीची आहे, पण ज्याने उचललेली असते, फॉर एक्झाम्पल तो असेल बी, ओके, पण बी आणि ए चं भांडण झालेलं असतं, ओके, ते एकमेकांचे शत्रू असतात. तर तो काय म्हणतो, अरे ही तर ए च्याच मालकीची आहे ना, आता आपल्याला आयती संधी भेटते. मग तो काय करतो, ही प्रॉपर्टी आहे ना ती काय करतो दुसऱ्याला विकतो कोणाला तरी. बघा, discovering the owner or before he uses reasonable means to discover gives notice to the owner has kept the property reasonable time to. समजा त्याने ही प्रॉपर्टी विकली तर या ठिकाणी त्याने क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ ऑफेन्स हा जो सेक्शन आहे या खाली त्याने ऑफेन्स केला असं कन्सिडर करण्यात येईल. कारण आता त्याने माहित आहे त्याला ओनर कोण आहे, तरी देखील त्याने ती विकली, तर या ठिकाणी त्याने स्वतःच्या बेनिफिट साठी केलेली आहे. सो त्याने सेक्शन 403 खाली गुन्हा केला असं कन्सिडर करण्यात येईल. ओके, याशिवाय म्हणजे पहिली गोष्ट त्याला ओनर माहित आहे तरी देखील त्याने विकली, ओके, तर क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ ऑफेन्स हा गुन्हा होईल. पण समजा पुढे काय बघा त्याच्यामध्ये, when he knows or has means of discovering the owner before he has uses reasonable means to discover or and give notice to the owner and has kept the property a reasonable time to enable the owner to claim it. म्हणजे त्याने नोटीस देणं, आता बी ला ही प्रॉपर्टी भेटते तर बी ची ड्युटी आहे की त्याने प्रयत्न करणे, खरा ओनर कोण आहे याचा शोध वगैरे घेण्याचा प्रयत्न करायचा, किंवा एखादी नोटीस वगैरे पब्लिश करायची एखाद्या ठिकाणी. म्हणजे आता समजा या गावामध्ये भेटले, छोटं गाव आहे, तर त्या ठिकाणी नोटीस वगैरे देणं चौकामध्ये की अशी अशी प्रॉपर्टी भेटलेली आहे, ज्याच्या कोणाच्या मालकीची आहे त्याला येऊन घेणे, ही नोटीस देणं गरजेचं आहे. तरी 2-3 दिवस शोध वगैरे घेणं गरजेचं आहे. असं करून देखील जर का कोणी आला नाही 2-3 दिवसात आणि त्यानंतर बीने ती प्रॉपर्टी यूज केली किंवा ती विकली आणि पैसे वगैरे घेतले,
तर या ठिकाणी बी ने ऑफेन्स केला नाही असं कन्सिडर करण्यात येईल. पण बी ने प्रॉपर्टी भेटली आणि आहे का नाही बघितलं, कोण आहे, 5 मिनिटात जाऊन लगेच दुकानात विकून पैसे घेतले, तर इथं त्याने रिजनेबल मीन्स वगैरे काही घेतलेले नाहीये, नोटीस देखील दिली नाही. सो इथे बी ने ऑफेन्स केला असं कन्सिडर करण्यात येईल. आता रिजनेबल मीन्स त्याने म्हणजे काय, तर वेअर what are reasonable means or what is a reasonable time in such a case is a question of fact. reasonable manner आणि reasonable time किती हे त्या फॅक्ट्सला, जेव्हा एखादी केस कोर्टामध्ये येईल याच्या रिलेटेड की बी ने रिजनेबल टाइम कन्सिडर केलाय का, म्हणजे रिजनेबल टाइम मध्ये त्याने ते केले की नाही किंवा रिजनेबल मॅनर मध्ये ते केले की नाही, हा क्वेश्चन ऑफ फॅक्ट आहे. ते जे काही फॅक्ट आहे, सर्कमस्टन्सेस एव्हिडन्स कन्सिडर करून त्याने रिजनेबल टाइम वगैरे किंवा रिजनेबल त्याने काही प्रयत्न वगैरे केलेला याचा विचार करून कोर्ट डिसिजन देईल. म्हणजे त्याने पुरेशी, म्हणजे त्याला प्रॉपर्टी भेटली, त्याने पुरेशी म्हणजे काळजी हे केली की नाही, ट्रू ओनर शोधण्याचा त्याने प्रयत्न केला की नाही, हे सगळं फॅक्ट्स वरती अवलंबून आहे. रिजनेबल टाइमची अशी काही त्यांनी हे केली नाही की 2 दिवस त्याने वाट बघायची, 2 दिवसानंतर जर कोणी आलं नाही तर ती प्रॉपर्टी तो विकू शकतो असं कुठं मेन्शन केलेलं नाही. रिजनेबल टाइम इज डिपेंड अपॉन द फॅक्ट ऑफ द केस. ओके, त्या फॅक्ट्सला कन्सिडर करून खरंच बीने रिजनेबल टाइम वगैरे केलेला आहे, शोधण्याचा प्रयत्न वगैरे केला की नाहीये, हे कन्सिडर करता येईल. ते सर्व फॅक्ट्सवर अवलंबून असणार. ओके, इट इज नॉट नेसेसरी दॅट द फाइंडर शुड नो who is the owner of the property or that any particular person is the owner of it. It is sufficient if at the time of appropriate it he does not believe it to be his own property or in good faith believe that the real owner cannot be found. म्हणजे जर का त्याने खरंच प्रयत्न केले पण तरी देखील खरा ओनर कोण आहे हे त्याला काही भेटणार नाही, त्याने नोटीस दिली तरी देखील 4-5 दिवस झालं कोणीच आलं नाही आणि त्यानंतर त्याने ती प्रॉपर्टी विकली, तर तिथं त्याने कोणताच ऑफेन्स केलेला नाही असं कन्सिडर करण्यात येईल. ओके, सो एज ए एक्झाम्पल बघा, ए फाइंड अ रुपीज ऑन द हायवे नॉट नोइंग टू whom the rupees belong, a pick up the rupees. Here A has not committed the offense defined in this section. म्हणजे एक नोट त्याला रस्त्याने जात आहे बी, त्याला 100 रुपयाची नोट भेटली, त्याने उचलली. इथे बी ने कोणताच ऑफेन्स केलाय कारण ती नोट कुणाची हेच माहित नाहीये. त्याने जर एका खिशातनं ती काढली तर इथं थेट झाला असता, बरोबर, पण ती नोट खाली पडली, कुणाच्या मालकीची काहीच माहित नाही. सो ती नोट त्याने उचलली तर तो झाला तर फाइंडर ऑफ गुड्स. आणि फाइंडर ऑफ गुड्स हे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये आपण बघितलंय. फाइंडर ऑफ गुड्सची ड्युटी काय आहे, फाइंडर ऑफ गुड्सची, की त्याने ट्रू ओनर कोण आहे त्याला ती देणं गरजेचं आहे. तर त्याची ड्युटी आहे की त्याने ती जो कोणी खरा ओनर आहे त्याला ती नेऊन देणं. पण जर का त्याने लगेच घेऊन जर का ती विकून टाकली वगैरे तर तो सेक्शन 403 खाली येईल. सो सेकंड इज दॅट if A find a check payable to bearer, he can form no conjecture as to the person who has lost the check, but the name of the person who has drawn the check appears. A knows that this person can direct him to person in whose favor the check was drawn. A appropriate the check without attempting to discover the owner. He is guilty of an offense under this section. Okay. म्हणजे तुम्हाला चेक वगैरे भेटलेला आहे, त्याच्यावरती ओनरचं नाव वगैरे आहे, तुम्ही त्याला ओळखताय, तर तुमची त्या व्यक्तीची ड्युटी की त्याला रिटर्न करणं गरजेचं आहे. पण जर का नाही, तुम्ही तसा प्रयत्न नाही केला तर डायरेक्टली तो बँकेत वगैरे जाऊन असं काही केलं तर तुम्ही क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी केलं असे कन्सिडर करण्यात येईल. ओके, सो द नेक्स्ट इज, आता 404 काय झाली, dishonesty misappropriate of property possessed by deceased person at the time of his death. Okay,
whoever dishonestly misappropriate or convert to his own use property, knowing that such property was in possession of a deceased person at the time of that person's decease, has not since since been in the possession of any person legally entitled to such possession, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to 3 years, and shall also be liable to the fine if offender at the time of person disease was employed by the him as a clerk or servant. The imprisonment may extend to 7 years. ओके, म्हणजे याचं एक्झाम्पल बघूया आपण. Z dies in possession of furniture and money. His servant A, before the money comes into possession of any person entitled of such possession, dishonestly misappropriate it. A has committed the offense defined in this section. म्हणजे घरी एक क्लर्क सर्वंट आहे, एक व्यक्ती आहे ए या घराचा मालक आहे. ओके, याला त्याचं खूप सारं फर्निचर वगैरे आहे आणि सी हा तिथं सर्वंट आहे. ओके, ए ची डेथ होते, सी ते सर्व विकून टाकतो वगैरे वगैरे. तर या ठिकाणी सी हा क्लर्क आहे, त्याचा सर्वंट आहे आणि त्याने ते सर्व विकून टाकलं वगैरे, तर सी ला 7 इयर पनिशमेंट असणार आहे. बस एवढाच हा सेक्शन सांगतोय. आणि जर का आपण हा जो सेक्शन बघितला आधीचा, बाकीचे आपण हे रस्त्यावर हे सगळं बघितलं, रस्त्याने जाताना त्याने सगळं उचललं वगैरे, तर याला सेक्शन 403 खाली पनिशमेंट आहे, ती आहे 2 इयर्स. ओके, म्हणजे सेक्शन 403 खाली 2 इयर्स पनिशमेंट आहे. पण जर का हा ऑफेन्स एखाद्या क्लर्क किंवा सर्वंटने केला, सर्वंट कोण की ज्याचा ओनरची डेथ झालेली आहे आणि त्या सर्वंटने त्याच्याजवळ असलेली जी काही प्रॉपर्टी आहे ती त्याने विकली आणि स्वतःचा बेनिफिट त्यामध्ये करून घेतला, तर अशा वेळेस त्याला 7 इयर पनिशमेंट आहे. असे दोनच सेक्शन यामध्ये आहे. एका सेक्शन मध्ये डेफिनेशन दिलेली आहे डायरेक्ट आणि त्या डेफिनेशन सोबत त्याची पनिशमेंट पण दिलेली आहे डायरेक्ट. आणि एका सेक्शन मध्ये सांगितलं आहे की तो ऑफेन्स जर का क्लर्क सर्वंटने केला, जे ओनरची समजा त्याच्या डेथ झाली आणि त्याची जी काही प्रॉपर्टी आहे तिचा मिसयूज त्याने स्वतःच्या फायद्यासाठी केला, ती प्रॉपर्टी त्यांनी दुसऱ्याला विकली आणि त्यामधून पैसे घेतले आणि तो निघून गेला, असं जर का काही केलं त्याच्या सर्वंटने, तर तिथं मात्र त्याला 7 इयर पनिशमेंट असणार आहे. ओके, आता आपण क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट हा पॉइंट पाहणार आहोत. हे मी पुसून घेतो. ओके, तो आपण क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी हा टॉपिक बघितला. यामध्ये कसं असतं की तुम्हाला एखादी प्रॉपर्टी भेटते, कोणीही व्यक्ती प्रॉपर्टी त्याला देत नाही आणि म्हणतो की ही प्रॉपर्टी तुझ्याकडे ठेव आणि काही कालावधीनंतर मी येतो आणि ती प्रॉपर्टी मी घेतो. यामध्ये कसं असतं की एखादी प्रॉपर्टी क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी मध्ये कसं असतं, प्रॉपर्टी भेटते, तो त्या प्रॉपर्टीचा मिसयूज करतो आणि कुणाला तरी ती विकतो आणि त्यामधनं तो प्रॉफिट घेतो. ओके, मिळते किंवा कोणीही विश्वासाने ती प्रॉपर्टी देत नाही त्या व्यक्तीकडे. म्हणजे असं होत नाही, ए बी ला सांगतो ही माझी वस्तू आहे, तुझ्याकडे ठेव, मी नंतर येऊन घेतो. एकतर बी स्वतः ती वस्तू असते, तो जाऊन विकतो आणि त्याच्यातून पैसे घेऊन तो स्वतः, कोणीही विश्वासाने ती वस्तू दिलेली नसते. पण क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट मध्ये एखादा व्यक्ती आपली स्वतःची प्रॉपर्टी दुसऱ्या व्यक्तीकडे देतो आणि मग ही प्रॉपर्टी तुझ्याकडे ठेव, मी काही कालावधीनंतर 5-6 दिवसांनी 10-15 दिवसांनी येईन आणि ही प्रॉपर्टी तुझ्याकडे घेऊन जाईन. पण त्या 10-15 दिवसांमध्ये असं झालं, ज्याच्याकडे प्रॉपर्टी दिलेली आहे तो ती प्रॉपर्टी विकून टाकतो आणि त्यापासून पैसे घेतो आणि स्वतः यूज करतो, तर अशा वेळेला क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट हा ऑफेन्स होईल. ओके, विश्वासाने इंटरेस्टेड हा महत्त्वाचा पॉइंट आहे, इंटरेस्टेड विथ प्रॉपर्टी. ओके, सो मिसअप्रोप्रिएट मध्ये
whoever dishonestly misappropriate हा शब्द, तर इथे इंटरेस्टेड, विश्वासाने एखाद्या व्यक्तीने प्रॉपर्टी दिली तर तिचा मिसयूज होता कामा नये. प्रॉपर्टी और डॉमिनेशन ओव्हर प्रॉपर्टी, ज्याला प्रॉपर्टी दिलेली आहे तो काय करतो, ही डिसऑनेस्टली मिसअप्रोप्रिएट और कन्वर्ट टू हिज ओन यूज. ओके ओके. त्यानंतर uses or dispose that property in violation of direction of any law. ओके, लॉच्या कोणत्याही डायरेक्शन ऑफ एनी लॉ, म्हणजे बेकायदेशीररित्या त्याने ती डिस्पोज ऑफ केली. ओके, फक्त विश्वासाने प्रॉपर्टी देणं गरजेचं आहे आणि त्या दुसऱ्या ह्याच्यात कुणी प्रॉपर्टी दिलेली नसते. एक तर तुम्ही ओनर असतात, तुम्ही ती विकतात किंवा तुम्हाला ती भेटते आणि तुम्ही ती विकतात. कोणताही व्यक्ती क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी मध्ये विश्वासाने देत नाही. ओके, तर क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट मध्ये कसं असतं, एक विश्वास असतो की ह्या माणसाकडे मी वस्तू दिली तर हा माणूस त्याची योग्य काळजी घेईल आणि ती वस्तू रिटर्न मला देईल, असा विश्वास असतो. या विश्वासाने एखाद्याने प्रॉपर्टी दिली आणि ज्याला दिलेली आहे तो माणूस काय करतो, डिसऑनेस्टली ती प्रॉपर्टी घेतो आणि विकून टाकतो. म्हणजे ब्रीच ऑफ ट्रस्ट, त्याचा जो विश्वास असतो, ट्रस्ट असतो, तो ब्रीच करतो. ओके, म्हणजे त्याने जी विश्वासाने दिलेली आहे तो धोका देतो आणि तो ती जी प्रॉपर्टी त्याला दिलेली आहे ती तो विकून टाकतो. ओके, आणि तो विकून टाकून जे काही पैसे देत तो स्वतः यूज करतो. ओके, तर त्याने क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट असा ऑफेन्स केला असं कन्सिडर करण्यात येईल. ओके, फॉर एक्झाम्पल मी मागे एक एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं असेल थेफ्ट शिकवते वेळी, की एखादा एक घर आहे, बी ए हा या घराचा ओनर आहे, त्याच्या घरी बी हा एक सर्वंट आहे, बरोबर, नोकर आहे. सो ए ला बाहेर जायचं असतं, ए त्याला विश्वासाने ते सगळं सांभाळायला देतो घरातलं, की मी जात आहे, तू या प्रॉपर्टीचा सांभाळ, मी 15 दिवसांनी वगैरे येईन आणि हे घेऊन ये. पण बी काय करतो, त्याला विश्वासाने दिलेली आहे पण तो ब्रीच ऑफ ट्रस्ट करतो आणि ही सर्व त्याची काही प्रॉपर्टी आहे तो सी ला विकून टाकतो, पैसे घेतो आणि तो गावी जातो. या ठिकाणी कोणता ऑफेन्स झाला, तर क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट झाला. जर इथे ए घरी राहत असेल पण राहत असताना त्या सर्वांनी गुपचूप सगळ्या वस्तू चोरल्या आणि त्या घेऊन तो सी ला दिल्या असत्या, तर इन पोझिशन ऑफ ए च्या पोझिशन मध्ये त्या वस्तू होत्या आणि त्याने चोरी करून घेऊन गेला. सो डिसऑनेस्ट इंटेन्शन, तर या ठिकाणी थेफ्ट झालं असतं. पण विश्वासाने त्याने त्या प्रॉपर्टी दिल्या आहेत आणि त्याने त्या विश्वासाला तडा वगैरे देत असं काम केलं आणि ती प्रॉपर्टी सी ला विकून टाकली, तर इथे क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट हा ऑफेन्स होईल. ओके, बरोबर. सो या ठिकाणी त्यांनी विश्वासाने ठेवायला दिले. पण एखाद्या वेळेला समजा बी ला ए ची प्रॉपर्टी भेटली आहे, बी ला माहिती आहे की ही प्रॉपर्टी ए ची आहे, पण त्याने ए ला न देता ती सी ला विकली. प्रॉपर्टी त्याला भेटली असेल इकडे रस्त्यावर, फॉर एक्झाम्पल इथं ही प्रॉपर्टी बघून त्याला कळतं की अरे ही प्रॉपर्टी बी ए ची आहे, पण बी काय करतो तर ती सी ला विकतो. तर इथं काय झालं, क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी. ओके, सो या क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट मध्ये एकच पॉइंट लक्षात ठेवा की विश्वासाने एखादी वस्तू ओळखीच्याला देणे. ओके, आणि जो ओळखीचा आहे त्या व्यक्तीने ती वस्तू तिसऱ्याला विकून टाकणं आणि पैसे घेणे, त्याला म्हणतात क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट. पण फॉर एक्झाम्पल बघू, एक एक्झाम्पल बघूया. ए हा एक दिल्लीमध्ये राहणारा असतो व्यक्ती. ओके, दिल्लीत असतो. ए चा एक बिझनेस मुंबईमध्ये देखील असतो, बिझनेसमॅन असतो ए. त्याचा बिझनेस हा मुंबईमध्ये पण असतो आणि मुंबईमध्ये त्याने एक एजंट ठेवलेला असतो त्याला, जो ते सगळं त्याचा जो बिझनेस आहे तो सांभाळेल. हा बी त्याचा एजंट असतो. बी ची ड्युटी काय असते की त्याने जे काही त्याला पैसे वगैरे भेटेल त्या बिझनेस मधून ते सर्व पैसे त्याने ए ला द्यायचे. हा सिंपल त्यामध्ये ठरलेली गोष्ट असते. सो बी काय करतो की जे काही पैसे दिलेले आहेत ते तो इन्व्हेस्ट करतो शेअर मार्केट मध्ये. ए च्या नावाने
ते शेअर मार्केटमध्ये का इन्व्हेस्ट करतो, तर जेणेकरून ए ला समजा 5,000, याला जर का 5 लाख रुपये दिले तर ते डबल होऊन 10 लाख व 15 लाख व्हावे आणि ए चा फायदा व्हावा, या उद्देशाने तो ते शेअर मार्केटमध्ये पैसे सेव्ह टाकून देतो. सो इथे त्याचं कोणतेही डिसऑनेस्ट इंटेन्शन नाहीये. इथे एक महत्वाचा पॉइंट आहे, ही डिसऑनेस्टली, जसे या ठिकाणी आपण उदाहरण बघितलं तिथे डिसऑनेस्ट इंटेन्शन असणं गरजेचं आहे, पण या ठिकाणी एचा फायदा होण्याकरिता तो ते पैसे शेअर मार्केटमध्ये टाकतो जेणेकरून त्याचा फायदा व्हावा वगैरे, का दुसरीकडे कुठे गुंतवणूक करतो ज्यामुळे एचा फायदा व्हायला. सो इथे काही त्याने मिसयूज केलेला आहे. डिसऑनेस्ट इंटेन्शन, त्याचे पैसे वाया जावे असं कोणतंच इंटेन्शन नाही. पण काय होतं, हा पैसा गुंतवतो तिथं होतं लॉस झाला आणि बी चे पैसे वाया जातात, सगळेच बुडून जातात, एकही पैसा राहत नाही. तर या ठिकाणी बी ने कोणता ऑफेन्स केला, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट होऊ शकतो का, तर होऊ शकत नाही. जरी विश्वासाने इंटरेस्टेड हा पॉइंट कव्हर होतोय पण डिसऑनेस्ट इंटेन्शन नाहीये. सो इथे क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट होणार नाही, हे 100%. कारण एखाद्या ऑफेन्सच्या सर्व कंडिशन फुलफिल होणं गरजेचं आहे तरच तो ऑफेन्स. सो इथे डिसऑनेस्ट इंटेन्शन असल्या कारणाने सेक्शन हा 405 हा होणार नाही. क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट तर 100% होणार नाही. मग कोणता होईल, क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन पण होऊ शकत नाही, बरोबर का. डिसऑनेस्ट इंटेन्शन, डिसऑनेस्ट हा पॉइंट सगळीकडेच आहे, थेफ्ट मध्ये पण आहे, परत तुमचं एक्सटॉर्शन वगैरे, इकडे एक्सटॉर्शन मध्ये भीती दाखवणं, गन वगैरे तसं पण काय नाही. डिलिव्हरी प्रॉपर्टी ते पण नाहीये. रॉबरी पण म्हणता येणार नाही आणि डकेती तर होण्याचा प्रश्न नाही, बरोबर. थेफ्ट आणि एक्सटॉर्शन आहे म्हणून रॉबरी नाही, आणि रॉबरी नाही तर डकेती पण नाही, कारण 5 व्यक्ती नाही. तर हा ऑफेन्स झाला काय, काहीतरी ऑफेन्स होणं, आणि इमूवेबल प्रॉपर्टी आहे तर ऑफेन्स काय झाला हा कन्सिडर करा. फॉर एक्झाम्पल आपण इथे पैसे देण्यासाठी मूवेबल प्रॉपर्टी पाहिजे तर गोल्डच्या स्वरूपात आहे, गोल्ड. ओके, गोल्ड हे मूवेबल प्रॉपर्टी झालं. 2 मिनिटं पैसा धरण्यापेक्षा गोल्ड आहे, सोनं वगैरे आहे. तर या ठिकाणी कोणता ऑफेन्स झाला, तर या ठिकाणी हा एक सिव्हिल ऑफेन्स होतो. त्याला यामध्ये सिव्हिल म्हणजे सूट दाखल करावा लागेल बी वर. बी ने आयपीसी खाली कोणताच गुन्हा केला नाही, पण त्याने त्याचे पैसे वाया गेले तर मनी रिकव्हरीचा सूट ए ला करता येईल, सूट फाईल करावा लागेल अंडर सिव्हिल सीपीसी खाली त्याला सूट दाखल करावा लागेल. ओके, 1 मिनिट. सो इथे कोणता आयपीसी च्या अंडर कोणताच ऑफेन्स झाला नाही. इथे बी कडून पैसे घेण्याकरिता त्याला सिव्हिल सूट दाखल करावा लागेल मनी रिकव्हरीचा. ओके, सो हा एक पॉइंट लक्षात ठेवा. जर का बेनिफिट करता त्याने पैसे सेव्ह केले आणि बेनिफिट करता त्याने शेअर मार्केट मध्ये वगैरे पैसे गुंतवले, सोनं वगैरे, पण त्याला तिथे लॉस झाला आणि सगळं वाया गेलं, तर याखाली त्याने आयपीसीच्या अंडर कोणताच गुन्हा दाखल केला नाही, पण त्याच्यावरती सिव्हिल सूट दाखल केला जाईल मनी रिकव्हरीचा. ओके, आता याला क्रिमिनल, आता हा एक्झाम्पल जाऊ दे, आपण आता क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्टला पनिशमेंट किती आहे ते बघूया. क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट खाली पनिशमेंट काय बघा, पनिशमेंट 3 इयर्स आहे, 3 वर्षाची शिक्षा. सेक्शन 406 खाली whoever commits breach of trust shall be punished with imprisonment of the either description term which may extend to 3 years. 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे. त्यानंतर क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट बाय कुरिअर, त्याला आहे 7 इयर पनिशमेंट. ते बाकीचे सगळे ॲग्रिवेटेड फॉर्म आहेत. सो त्यानंतर आहे क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट बाय क्लर्क और सर्वंट, त्याला पनिशमेंट आहे 7 इयर पनिशमेंटच आहे. त्यामध्ये पण क्लर्क आणि सर्वंटने समजा अशा प्रकारे
ब्रीच ऑफ ट्रस्ट केलं तर त्याला 7 इयर पनिशमेंट आहे. त्यानंतर क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट बाय पब्लिक सर्वंट और बँकर और मर्चंट और एजंट, मग त्याला 10 इयर पनिशमेंट आहे अंडर सेक्शन 409 खाली. सो आपण क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट हा देखील टॉपिक पाहिला आहे. छोटासा डिफरन्स आहे क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट मध्ये आणि मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी मध्ये. तेवढा फक्त कळाला इंटरेस्टेड आणि तिकडं कोणत्याही ट्रस्टने वगैरे प्रॉपर्टी दिलेली नसते तर तो ती प्रॉपर्टी त्याला भेटलेली असते किंवा तो त्या प्रॉपर्टीचा ओनर असतो, जॉईंट ओनर असतो. जसं आपण ए आणि बी दोन घोड्याचं देखील उदाहरण बघितलं. सो यामध्ये क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट मध्ये ती प्रॉपर्टी त्याला एका व्यक्तीने विश्वासाने दिलेली असते आणि तो त्या विश्वासाला, आपण म्हणतो ना विश्वासाला तडा दिला, विश्वासघात करतो तो त्याचा आणि ती प्रॉपर्टी तो दुसऱ्याला विकतो, तर त्या ठिकाणी झालं क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट. पण तो विकतो त्यामध्ये डिसऑनेस्ट इंटेन्शन असणं गरजेचं आहे. हा महत्त्वाचा पॉइंट आहे. जर ते ज्या मालकाची ते ज्याने दिलेली आहे त्याच्या फायद्याकरिता जर त्याने ती विकली तर तिथे क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट होणार नाही, तर तिथे त्याला सिव्हिल ऍक्शन दाखल करावी लागणार आहे. ओके, 1 सेकंड. सो प्रॉपर्टी विश्वासाने दिलेली असेल तर क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट होतो आणि जर विश्वासाने नसेल दिले, त्याला भेटली असेल, तो जॉईंट ओनर असेल तर विकला, तर त्या ठिकाणी क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी होतो. सो आज आपण क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी आणि क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट हा ऑफेन्स आपण हे दोन ऑफेन्स आज आपण डिस्कस केले. पुढे स्टोलन प्रॉपर्टी हा छोटा पार्ट आहे. त्यानंतर चीटिंग आहे, फॉर्जरी आहे. तर हे जे छोटे छोटे ऑफेन्स आहेत ते आपण पुढे डिस्कस करणार आहोत. फॉर्जरी, क्रिमिनल ट्रेसपास, हाऊस ट्रेसपास, हाऊस ब्रेकिंग असे 5-6 पॉइंट आहेत ते आपण डिस्कस करूया. म्हणजे आपला प्रॉपर्टीचा ऑफेन्सेस अगेन्स्ट प्रॉपर्टी हा टॉपिक आपला कव्हर होईल. 1-2-3 दिवसामध्ये आपले प्रॉपर्टीचे सर्व ऑफेन्स कव्हर होऊन जातील. त्यानंतर आपण पुढे क्रुएल्टी वगैरे आहेत ते आपण डिस्कस करूया. ऑफेन्सेस अगेन्स्ट मॅरेज, त्यानंतर डिफॉर्मेशन आहे आणि लास्ट अटेम्प्ट टू कमिट मर्डर. आणि मध्ये एक फॉर्जरीचा एक टॉपिक आहे, अटेम्प्ट टू कमिट अजून एक अटेम्प्ट टू कमिट 511 सेक्शन आहे ऑफेन्स करण्याचा एक आहे, तो एक आपण डिस्कस करूया. अटेम्प्ट टू कमिट एनी ऑफेन्स वगैरे असा आहे तो 511. अशा प्रकारे मग आपला कव्हर झाला की मग नंतर आपण ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी, ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी हा जो एक सेक्शन 299 टू सेक्शन 377 चा एक आपला टॉपिक आपण ठेवलेला आहे, तो आपण डिस्कस करू. ओके, या क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट आणि क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी याबद्दल काही क्वेश्चन वगैरे असले तर मला तुम्ही विचारू शकता. छोटंसंच आज आपण 2च टॉपिक कव्हर केले. पुढचे 2 टॉपिक आपण पुढे डिस्कस करूया. 2-2 टॉपिक घेत जाऊया, म्हणजे 1-2 दिवसात आपलं संपेल. पुढे आपण त्यानंतर बाकीचा राहिलेला भाग बघूया. ओके, सो आज आपण इथं थांबूया. नेक्स्ट टॉपिक वी विल डिस्कस टुमॉरो.